या मीटिंगमध्ये साधारणतः काही कार्यकर्त्यांच्याकडून आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी ज्यांनी बिगर एस सीच्या लोकांना गैर एस सीच्या लोकांना उमेदवाऱ्या देऊन निवडून आणलं त्यांना अटकाव करावा या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी सूचना केल्या। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन हा आम्ही अत्यंत मोठ्या उत्साहात आणि आनंदानं प्रेरणेनं साजरा करतो आणि त्या प्रेरणेमध्ये उत्साहामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी आमदार साहेबांनी आणि बाकीच्या नेते मंडळींनी काही सूचना सांगितल्या आणि त्या सूचनेप्रमाणे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या किंवा मानवंदना देण्यासाठी आलेल्या कुणालाही अटकाव न करता ज्यांनी ज्यांनी दाखले काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं किंवा ज्यांनी गैर जातीच्या उमेदवारांना एस सी जातीच्या उमेदवारी दिल्या आणि निवडून आणल्या त्यांच्या घरावरती किंवा त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढायचं निश्चित केलेलं आहे। फक्त बाबासाहेबांच्या जयंती दिवशी अनुचित कोणत्याही प्रकारचं घडू नये यासाठी कमिटीनं तो निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितपणानं या निर्णयाचं सगळे कार्यकर्ते पालन करतील। आम्हाला त्या लोकांच्याबद्दल त्या प्रस्थापित व्यवस्थेबद्दल राग आहे, पण तो राग ह्या चांगल्या दिवशी काढून विनाकारण वातावरण गढूळ होऊ देता कामा नये याची दक्षतासुद्धा कार्यकर्त्यांनी घ्यायला पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही सगळे नेत्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं साधारणतः इचलकरंजी आणि गडहिंग्लज अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढायचं निश्चित झालेलं आहे। या महिना अखेर हे दोन्हीच्या दोन्ही मोर्चे होतील, कारण या महिनाभरात साधारणतः 24 तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे कार्यक्रम आहेत। 11 तारखेपासून उद्यापासून कार्यक्रम चालू होणार आहेत ते 24 तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे कार्यक्रम आहेत। त्यामुळे 24 तारखेपर्यंत सगळी कमिटी आणि सगळे कार्यकर्ते त्या कार्यक्रमामध्ये बिझी असल्यामुळं मोर्चाचं नियोजन होणार नाही। पण 30 तारखेपर्यंत दोन्ही कार्यालयावरती प्रांत गडहिंग्लज प्रांत आणि इचलकरंजी प्रांत यावर मोर्चे निघतील अशी चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा सकारात्मकपणे झालेली आहे।